चिंतन तुषार प्रस्तुत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार साधक हो, मी सौ दीपा आनंद वेद पाठक पुणे सादर करत आहे परमपूज्य सद्गुरु स्वामी विद्यानंद चरित्र सारामृत. लेखक आहेत श्री प्रल्हाद अवचट तथा स्वामी कृष्णानंद. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम सद्गुरु विद्यानंदाय नमः. पर्व 5, सर्ग 3. शिष्य म्हणावे साधकास त्या जयाच गुरुचा ध्यास. गुरु गुरु हा जपची अंतरी चाले ज्याच्या श्वास. शिष्या लागे ध्यास गुरुचा, गुरु ते शिष्यच होती. शिष्याच्या त्या भाव मनाला हलके स्पर्शून जाती. परिस स्पर्श तो होता होते लोखंडाचे सोने. अलंकारही आता करावे कुणीही सोनाराने. सुवर्णकारी कुशल असा ज्या कला कुसरीची जाण. लक्ष्मीहार तो घडे मिळे त्या वैजयंतीचा मान. म्हणून करावे शिष्याने ते स्वतःस लोह समान. गुरु तापवी गुरुच घडवी मान कधी अपमान. पूर्वगृहीचा गंजच सारा खरडून तो काढावा. पूर्वसुरीचा विचार सारा भरडून तो काढावा. मंदिरी जाता पादत्राणे ठेविती जशी बाहेरी. पाय धुनी भक्तस जाती जसे आत गाभारी. तसेच जावे सन्मुख गुरुच्या हाती घेऊन समिधा. समिधा म्हणजे मी माझ्याच्या उरी जोजल्या आयुधा. तात्या गेले असे पावसी आणिक पावन झाले. गुरु शिष्याचे धागे ऐसे अधिकच बळकट झाले. सर्वांगाने गुरु कळावे मनी आर्तता होती. दूर असा मी जवळी जावे उरात धडधड होती. माध्यम झाले ग्रंथ लेखनी स्पर्श गुरूंचा झाला. काया वाचा एक करोनी ध्यास मनी लागला. चरित्र गुरुचे साकारावे आजवरी नाते झाले. कुणी वाचिता कुणी ऐकता व्हावे हृदयची ओले. विचार ऐसा करुनी तात्या साधनेस त्या लागे. मासभराची रजा घेतली ठेवी प्रपंचा मागे. स्वामी जीवनी प्रसंग सारे संकलित ते करीती. भौतिकातुनी आध्यात्मिकते एक रूप ते करीती. क्रांतिकारक स्वामी कैसे कैसी सद्गुरु भेट. शिक्षक म्हणून कैसे स्वामी कशी भक्तीची पेठ. अंतरी निर्मळ वदनी प्रेमळ प्रसन्न नितती व्यक्ती. साध्य साधने कशी बहरली आताच ती अभिव्यक्ती. ग्रंथ संपदे मधुनी दिसले अमोघ तत्वज्ञान. स्थळी जाऊनी कैक जमविले संदर्भाचे ज्ञान. आंग्ल भाषेची जाण पुरेशी तात्यांना ती होती. साहित्याची आवड तैसी बहुवाचने होती. आवड आणि सवड यातुनी निदिध्यास जो आला. पावसीचा पूर्ण पुरुष हा ग्रंथ पूर्ण तो झाला. तात्या जाती पावस ग्रामी ग्रंथ शिरी घेऊनी.
स्वामी चरणी अर्पण करिता गेले भारावुनी. ओथंबुनी तै मौन जहाले, नयन जले ते भिजले. ठिबकुनी गेली चरणी आसवे, गुरुपूजन ते सजले. चिदानंदिते स्वरूप स्वामी, ग्रंथ उघडुनी पाही. पानोपानी दृष्टी देतसे, प्रसन्नतेची ग्वाही. आशीर्वचते देता स्वामी, ठेविति शिरितो हात. वदले उत्तम समाधान, मज उणेन तव जीवनात. गुरुसेवेची अशी सांगता, गुरु कृपेने होते. शिष्य जीवनी याहुनी दुसरे भाग्य कोणते येते. शिष्याचे हे जीवन असते, गुरु कृपेचे दान. म्हणुनी म्हणती गुरु कृपे विण नाही आत्मज्ञान. गुरुसेवेतून गुरु तोषती, संतोषे ये गुरु बोल. प्रसाद होतो तो शिष्यासी, नसे तयाला मोल. गुरुन वांछिती सेवा कुठली, शिष्य करीती सहजे. गुरु वांछिती शिष्या ठाई, शिष्य भाव तो उपजे. शिष्या ठाई गुरुभक्तीचा स्त्रोत, जधी तो येतो. समर्पणाचा भाव अंतरी, तदाची दाटून येतो. अर्पण होते समभावाने, तना मनाचे जैसे. शिष्याचे सत्शिष्यात म्हणून या परिवर्तन होतैसे. खरा शिष्य तो अविरत झटतो, मिळवाया हे दान. पूर्ण कृपेचे पूर्ण दृष्टीचे, लाभे त्या वरदान. असे कृपेचे दान घेऊनी, तात्या परतची आले. अंतर्मुख ते आधीच होते, आता अधिकची झाले. चरित्र गुरुचे हातूनी घडले, समाधान ते होते. याहुनी पाहुनी तोष गुरुचा, मनी तृप्त ते होते. रुजू जाहली सेवा आपुली, तो शिष्या अभिमान. शिष्य लाभतो ऐसा जेव्हा, गुरुचा तो सन्मान. चरित्र लेखन हातूनी घडता, शिष्याये चारित्र्य. साधनेसही येते त्याच्या, असेच ते पावित्र्य. तात्यांचेही साधनेस ते, आताच बंधन नभते. मनात येता समय लाभता, पाहिन कुठले स्थलते. एकांताचा वास आवडे, म्हणून भल्याची पहाटे. गावापासून दूर जाती ते, दिसल्या डोंगर वाटे. निवांत स्थळी त्या पाषाणावर, लागे ऐसे ध्यान. किती वेळ तो कसाची गेला, नसेत यांना भान. ग्रंथ गुरुचा संजीवनी ती, तात्या वाचन करीती. अभंग आठवी संदेशाचा, चिंतन त्याचे करीती. आहार निद्रा झाली परिमित, गरजेचे व्यवहारी. कामा विणते कुठे न जाती, कुणा घरी बाजारी. गप्पा गोष्टी विरस वाटती, रसतो सत्संगाचा. साधनेस त्या पोषक चर्चा, करीती बहु अंगाच्या. कार्यालयीची शासन सेवा, करिता ते तत्पर. अधिकाराने कधी न होती, रुष्टक निष्ठावर. तात्यांचे हे सात्विक जीवन, आध्यात्मिक ते ज्ञान. पाहुनी जमती श्रवण कराया, सर्वच स्नेही जन. समयची होता विश्रांतीचा, वृक्षा तळी ते जमती. चर्चा रंगे परस्परा ते, प्रश्नोत्तर ते करीती. वृक्षाला त्या फुटती पाने, पारंब्याये खाली. संख्या वाढे श्रोतृजनांची, वृक्ष मंडळा खाली. जे जे म्हणून स्वतःस ठावे, दुजास कथन करावे. शहाणे करतो दुजास ऐसे, मनिते भाव नसावे. मुखेची वदल्या ज्ञानाचे ते, मनात चिंतन व्हावे. गुरु कृपेचा प्रसाद म्हणून, अंतरी चरण स्मरावे. जे जे स्त्रवते शिष्य मुखातून, ते ते सर्व गुरूंचे. तात्या मनीचे भाव असे हे, येथे काही न माझे. शिष्य भाव तो असाच असतो, कार्या करी अर्पण.
सत्शिष्याचे लक्षण तेही सद्गुरु समर्पण. पर्व 5, सर्ग 3 समाप्त.